नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यामध्ये भरपूर असे मिळणारे खरबूज म्हणजेच ज्याला आपण मस्कमेलनही म्हणतो किंवा डांगरही म्हटलं जातं, याला आपण कापून न खाता याचा ज्यूस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। थंडगार ज्यूस असं आपण याचं बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी ते खरबूज घेतलेला आहे, त्याला धुवून घेतलेला आहे। आता याला आपल्याला मध्यभागी कापून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मी अशा पद्धतीने याला कट करून घेतलेला आहे। खरबूज कापून घेतल्यानंतरून आपल्याला याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। तर मी चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला याचा साल काढून किंवा मग मी ज्या पद्धतीने याचा मधला भाग काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही काढू शकतात किंवा फोडी करून त्याचं सालही काढून घेऊ शकतात। तर मला हे थोडं सोपं वाटलं म्हणून मी अशा पद्धतीने याचा मधला भाग काढून घेतलेला आहे। आता आपण इथे एक मिक्सर जार घेणार आहोत आणि त्या मिक्सर जारमध्ये आपल्याला हा सगळा मधला भाग जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही साखर टाकू शकतात। मी ते 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे आणि यात पाणी वगैरे काही न टाकता आपल्याला आधी याला बारीक करून घ्यायचं आहे। तर छान असं बारीक प्युरी तयार झालेली आहे। आता यामध्ये मी 4 ते 5 आईस क्यूब घातलेली आहेत। मी यामध्ये दूध किंवा पाणी घातलेलं नाही। तुम्ही इथे मिक्सरमध्ये फिरवत असताना दूध किंवा पाणीही घालू शकतात। आता मी इथे एक ग्लास घेतलेला आहे, त्या ग्लासमध्ये आपल्याला 3 ते 4 आईस क्यूब टाकून घ्यायचे आहेत आणि तयार केलेलं मस्त मेलन ज्यूस आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। तर खूप सोप्या पद्धतीने तयार झालेलं आहे आपलं मस्त मेलन ज्यूस। उन्हाळ्यामध्ये असं छान असं थंडगार काहीतरी प्यायला असलं तर खूप छान वाटतं। तुम्ही हे घरी एकदा नक्की बनवून पहा। याच्यावरून डेकोरेशनसाठी तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकतात। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।